कोट्यावधी रुपये, खूप सारी जमीन आणि प्रॉपर्टी असून देखील अश्विनची आई एका सोसायटीमध्ये मोलकरणीचं काम करत होती. ह्या गोष्टीचा अश्विनला आणि त्याच्या बायकोला नेहमीच राग यायचा, परंतु त्यांनी कधीही आईला बोलून दाखवलं नाही. परंतु आज तर कहरच झाला होता. त्यामुळे मुलाने आणि सुनेने विनयाला सगळं काही बोलून दाखवायचं ठरवलं होतं आणि जे व्हायला नको तेच झालं. तिचा अपमान तिला सहन झाला नाही, म्हणून तिने तिच्या मुलाला आणि सुनेला अशी काही गोष्ट सांगितली की ते ऐकून इतका श्रीमंत असलेला मुलगा देखील त्याची आई ज्या बाईच्या घरी मोलकरणीचं काम करायला जात होती तिच्या घरी बायकोला सोबत घेऊन जाऊन काम करायला मदत करत होता. कोट्यावधींचा मालक असून देखील आपल्या आईसोबत मोलकरणीचं काम करत होता. यामागे नक्की कोणती गोष्ट आणि काय रहस्य होते ते आपण कथेमध्ये पाहूया. अश्विन त्याच्या आईला रागाने म्हणत होता, आई, आज पुन्हा गेलीस तू तिकडे? तुला किती वेळा सांगितलं, या श्रीमंत बायकांना फार माज असतो. पुन्हा तू जर त्या चारुलता बाईकडे गेलीस तर खबरदार. मुलाचे रोजचं होतं हे बोलणं, पण आज त्यांच्या सुनीनेही त्यांच्यामध्ये तोंड घातलं. घरात इतकी श्रीमंती असताना ह्या रोज जाऊन कामवालीसारखं त्या बाईची सेवा करतात. मला तर बाई सोसायटीत किती लाज वाटते. काही तर सोसायटीमधल्या बायका म्हणून विचारतात, मला तुझी सासू मोलकरीण आहे का? गुलमोहरमध्ये हे बोलणं ऐकून विनया आतल्या आत तुटत होती. आज सोक्ष लागू दे. आई, तू जाणं बंद करणार आहेस की नाही तिकडे? मुलाने निर्वाणीने विचारलं. विनयाला माहीत होतं तिचा मुलगा अश्विन ह्या गुलमोहर सोसायटीतल्या जुन्या घरी मालकिनीचा तिरस्कार करतो आणि त्याला कारणही तसंच होतं. गरिबीपोटी आईचा अपमान हिडसफिडस करणाऱ्या ह्या सोसायटीने त्यांचं बालपण करपून टाकलं होतं. पण त्याच गुलमोहरातल्या एका गुलमोहराच्या घरानं आईला गुलमोहर बनवलं होतं हे त्याला माहीतच नव्हतं आणि हे ते कळायला त्याचं वयही नव्हतं. श्रीमंतांच्या ह्या रागापोटीच तर तो पोट तिडकीने शिक्षण घेऊन आज एका मोठ्या कंपनीत ऑफिसर झाला होता. त्याची बायको त्याच्यासारखीच उच्च नोकरदार होती. महिन्याला घरात लाखोने पैसा येत होता. त्या पैशांतूनच त्याने ह्याच सोसायटीसमोर हा 5 खोल्यांचा प्रशस्त असा बंगला बांधला होता. डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या सुखसोयी होत्या. त्याच्या बंगल्यामध्ये नोकर चाकर होते. जाणारे येणारे क्षणभर बंगल्यावर नजर फिरून पुढे जात असायचे. आईच्या कष्टाची जाण असणारा तो आईला तर काडीलाही हात लावून न देता त्याची बायकोही आज सासूबाईंचे मन राखून होती. ज्या सोसायटीत त्याची आई धुणे भांडी करत असायची त्याच सोसायटीत आज त्याच्या आईला मानाने आग्रहाने बोलावलं जाईल. काही वर्षांपूर्वी त्यांना हिडसफिडस करणाऱ्या ह्या बायका जेव्हा त्याच्या आईला असा मान देत नव्हत्या तेव्हा अश्विनला स्वतःचा फार अभिमान वाटायचा. पण गेल्या 3 महिन्यांपासून घरातलं वातावरण बिनसलं होतं. त्याला कारणही तसंच होतं. कारण होत्या त्याच सोसायटीतल्या आईच्या जुन्या मालकीनबाई चारुलताबाई. भरजरी वस्त्रात नटलेल्या आणि दागिन्यांनी सजलेली त्याची आई यांच्या घरी जाऊन चक्क ह्या चारुलताबाईचं सगळं काम करायची. त्यांना रोज एक नवीन आणि हौसेने आरोग्यवर्धक पदार्थ बनवून भरवायची. आजही विनयने साबुदाण्याची मौसूत गोड खीर बनवून तो नक्षीदार वाडगा घेऊन ती चारुलताबाईंच्या फ्लॅटकडे निघाली होती आणि तेच पाहून हट्टाला पेटल्यासारख्या अश्विन आडवा झाला होता. एरवी समंजसपणे वागणारी सुनबाई चक्क विरोधात जाऊन बोलायला लागली होती. हा सगळा ताण सहन न होऊन विनया ओरडली, बस कर रे अश्विन. हो, मी आजही मोलकरीणच आहे, पण फक्त चारुलताबाईंची, आणि हे बाईंनाही आवडत नाही. पण मी स्वइच्छेने स्वीकारलेलं हे पद आहे ते तुला कळणार नाही. पण आज बोलतेच मी तुझ्याशी, आणि हो सुनबाई तूही ऐक, असं म्हणून विनयाने सगळं सांगायला सुरुवात केली. अख्खा भूतकाळ एका व्यथेची गाथा होऊन तिच्यासमोर उभा राहिला. विनया आणि सुहास गावाकडून शहरात काम मिळेना म्हणून आलेले. गोरगरीब जोडपं शहरात झोपडपट्टीत इतर
अनेक लोकांसारखं त्यांचं जगणं सुरूच झालं. सुहास एका छोट्या फॅक्टरीत हेल्पर म्हणून जाऊ लागला आणि विनयाने इथल्या बायकांच्या ओळखीने धुणं भांड्यांचे काम मिळवलं. ती ज्या सोसायटीत काम करत होती त्या सोसायटीचं नाव होतं गुलमोहर. गुलमोहर सारखी श्रीमंत आणि उच्चभ्रू सोसायटी होती. श्रीमंतीचा तोरा मिरवणाऱ्या फॅमिली, मग स्वच्छ, चटपटीत आणि कामापुरतंच काम ठेवणारी मितभाषी विनया सोसायटीत सगळ्यांची आवडती होऊन गेली. चापून चुपून साडी, कपाळावरून मोठी लाल टिकली, गळ्यात मण्यांचं 2 अगदी छोट्या सोन्याच्या वाट्या असणारं मंगळसूत्र, लांब लचक केसांचा घट्ट अंबाडा, गवाळ शेलाट बांधा आणि काळभोर मायाळू डोळे असणारी विनया सुहासची खूप लाडकी होती. अफाट प्रेम होतं दोघांचं एकमेकांवर. वर्षभरातच त्यांच्या सुखात अश्विनच्या येण्याने आनंदाचं चांदणं पसरलं. बघता बघता अश्विन 4 वर्षांचा झाला. 2-2.5 महिन्यांचा झाल्यापासून त्याला शेजारच्या आजीकडे ठेवून विनया कामाला जायची. पण घार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी अशी तिची अवस्था व्हायची. सुहास तर बाळाचे किती लाड करायचा. ओढाताड असायची, पण आहे त्यात समाधानी मानणारी ही नवरा बायको, त्यामुळे सुखी होती. पण म्हणतात ना, काही वेळा नियती खूप परीक्षा घेते. एखाद्याची अगदी तसंच झालं. साहित्य चढवत असताना कसं कोण जाणे, पण सुहासचा तोल गेला आणि तो एकदम साहित्य अंगावर घेऊन पडला. दवाखान्यात नेईपर्यंत सगळं संपलंच होतं. नाचा निष्प्राम देह पाहून विनयाने फोडलेला हंबडा काळीच पिळवून टाकत होता. सैरबैर झाल्यासारखी ती आक्रोश करत होती. आसपासच्या बायकांनी तिला सावरलं. लेकराकडे तरी बघ असं म्हणत छोट्या अश्विनला तिच्याजवळ दिलं. अश्विनकडे पाहताच तिला थोडं भान आलं. ह्या पोरासाठी तिला जगणं गरजेचं होतं. सुहासचा जीव की प्राण होतं हे लेकरू. त्याला शिकवायचं, खूप मोठं करायचं हे स्वप्न होतं त्याचं. आणि आता तोच आशा आता स्वप्नात येण्यासाठी निघून गेला होता. दुःखाचे कट जगण्याला कठोर बनवत होते. नियतीने केलेल्या विचित्र खेळानं एक हसतं खेळतं घर उजाड झालं होतं. मनावर दगड ठेवत विनया सावरली. पोटात अतिरिक्त स्राव झाल्यामुळे श्वास गेला. असं निदान झालं कंपनीकडून काही मिळणारच नव्हतं. गरीबाला विम्याचे लाड कुठले करतात. त्यातही टेम्परवारी नोकरी असल्यानं, कंपनी खाजगी असल्यानं हातात रुपयाही आला नाही. श्वास 12 दिवस झाले आणि दुःखाचे कड पोटात घेऊन पोटासाठी विनया कामावर रुजू झाली. कोरडी सहानुभूती दाखविण्यापलीकडे सोसायटीत काही झालं नाही. काम आटपत शेवटचं काम करण्यासाठी विनया चारुलताबाई यांच्या घरी गेली. ह्या बाई म्हणजे एक भारदस्त व्यक्तिमत्व, अगदी शिस्तप्रिय, आणि विनया ही टरकून असे त्यांना. पण बाई विनाकारण कुणाला त्रास देत नसत. त्यांचे मिस्टर सरकारी खात्यात उच्च पदावर, मुलगा ऑस्ट्रेलियात आणि मुलगी सासरी. दूर देशात हे दोघेही पती पत्नी राहत होते. सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या बाई आणि त्यांना पाठिंबा देणारे साहेब, अगदी मेड इन इच अदर. आत्तापर्यंत काम आणि बोलणं ठेवणाऱ्या चारुलताबाई मोकळा गळा, मोकळं कपाळ घेऊन आणि 10-12 दिवसातच रया गेलेली विनया पाहून भरभरून आलं. त्यांना त्यांच्या लेकीच्याच वयाची होती ती. त्यांनी काही न बोलता चहाचा कप विनयाच्या हातात दिला आणि तिच्या पाठीवर थोपटलं. बस, या एका साध्या कृतीनेही विनयाला जाणवलं कोणीतरी आहे आपल्या वेदना जाणणारं. हळूहळू दुःखे मागे पडत गेलं. विनया कामात रुळून गेली. अश्विन आता शाळेत जाऊ लागला होता. नाही म्हटलं तरी खर्च वाढतच होता. ह्या महागाईच्या दिवसात कठीण होतं सगळं काही. दिवसेंदिवस कठीण होतं. आणि अशातच एक आभाळ कोसळणारी घटना घडली. दान पाय आपटत आणि तोंडाचा पट्टा चालवत रागिनीने विनयाला फ्लॅट बाहेर ढकललं आणि ती ओरडली, नवरा नाही म्हणून असले धंदे करते. माझ्याच घरात शेण खायला तुला लाज नाही वाटली? पुन्हा या सोसायटीत पाय टाकलास तर याद राख. रागिनीच्या या अकांड तांडवाने अख्खी सोसायटी जमा झाली. तिच्या फ्लॅट समोर जमा झाली. प्रत्येक जण काय झालं असं विचारू लागलं. तसं रागिनी ओरडली, अहो ही धंदा करते. चक्क माझ्या मिस्टरांनी पाहिलं हिला, म्हणून झालं.
त्यांनाही सांगत नाही. अगदी इथं सोज्वळ म्हणून मिरवते आणि असले धंदे करते. हिला कोणीही कामावर ठेवायचं नाही. आजपासून इथे असं सांगून रागिणीने तिला घराबाहेर काढलं. रडून भोकून हात जोडणाऱ्या हातबल अभागी स्त्रीला कोणत्याही स्त्रीने आधार दिला नाही. आत्तापर्यंत निष्कलंक असणारी एक स्त्री आज क्षणात उलटा ठरली होती. तोंडात पदराचा बोळा घेऊन चेहरा लपवत निघालेल्या विनया नुकत्याच बाहेरून येणाऱ्या चारुलताबाईंना धडकली. त्यांच्या हातातल्या पिशव्या खाली पडल्या. अगं जरा बघून चाल की, असं म्हणत तिच्याकडे त्या पाहत होत्या. तो चुकलं हो बाईसाहेब, म्हणत त्यांच्या हातात भराभर साहित्य गोळा करून विनया देऊ लागली. तिच्या भांबावलेल्या घाबरलेल्या गालांवर बोटांचे ठसे उठलेले बेहाल अवस्थेला पाहून चारुलताबाईंनी तिचा हात धरला आणि त्या म्हणाल्या, विनया तू आणि हे काय झाले? तुला आत्तापर्यंत सगळ्यांनी लाथाडून फिरवलेल्या नजरेंनी घायल झालेली विनया कोसळली आणि गदगदून मोठ्या मोठ्याने रडू लागली. चारुलताबाई तिला सरळ आपल्या फ्लॅटवर घेऊन गेल्या. काय झालं, कसं काय झालं ते सगळं त्यांनी विनयाकडून ऐकलं. त्या शांतपणे म्हणाल्या, तू उद्या सोसायटीत कामाला ये. कोणी नाही घेतलं तर मी तुला कायम कामावर ठेवीन. पण रागिनी मॅडम त्या मला कच्ची फाडून खातील. ती घाबरून म्हणाली, मी तिचं पाहून घेईन, पण तू कामावर यायचं बंद करू नकोस. चारुलताबाईंनी तिला धीर दिला. हृदयात वेदनांचा अंगार लपवत विनया दुसऱ्या दिवशी गुलमोहर सोसायटीची पायरी चढली. गरिबीला गरज असते आणि गरजेला लाज नसते, हेच खरं तिने नेहमीच्या घरच्यांच्या बेल दाबली. पण तिला पाहतच सगळ्यांनी फटाफट दरवाजे बंद केले. आम्हाला तुझी गरज नाही म्हणत पण चारुलताबाईंनी तिला घरचं काम दिलं. ही बातमी सोसायटीभर पसरली. 10-15 दिवस झाले तरी विनया सोसायटीत येतच होती. चारुलताबाई बरोबर आणखी दोघी तिघींनी तिला पुन्हा कामावर घेतलं आणि रागिणीचा मग थैथयाट झाला. तिने सोसायटीच्या सेक्रेटरीकडे तक्रार केली. सोसायटीची मीटिंग बोलावली. आरोपीच्या पिंजऱ्यात होत्या चारुलताबाई, कारण त्यांनी एका चारित्र्यहीन बाईला आपल्या घरी कामावर ठेवलं होतं. झाडून सगळे सोसायटी मेंबर आपल्या बायकांना घेऊन मीटिंगला हजर झाले. विनया खाली मान घालून अंग चोरून उभी होती. मीटिंग सुरू झाली. सोसायटीच्या सेक्रेटरीने मूळ मुद्द्यालाच हात घातला आणि डायरेक्ट चारुलताबाईंना प्रश्न केला, मॅडम आपल्या सोसायटीमध्ये मोलकरीणबाबत सगळं ठाऊक असतानाही तुम्ही तिला कामावर ठेवलं. इतकंच नाही तर सोसायटीतील इतर फॅमिलींनाही तिला कामावर ठेवण्यास तुम्ही सांगत आहात. या असल्या बाईमुळे आमच्या मुलांवर चांगले संस्कार होतील का? हो ना, आमच्या घरी तर वयात आलेली मुलं आहेत. शिवाय आमच्या सगळ्यांचे पती घरी एकटेच असतात. कधी कधी असतात ते कसा विश्वास ठेवायचा या बाईवर? बोलल्या त्यांच्या मिस्टर आणि इतर बऱ्याच जणींनाही त्यांची रीग ओढली. हिला कामावरून बंद करा. चारुलताबाई, आत्तापर्यंत आम्ही काहीही हिला सोज्वळ म्हणत होतो, पण नवरा गेल्यापासून ही बदलली आहे. विधवा बेसहारा म्हणून काम देतो आम्ही, पण ही चक्क धंदा करते. रागिनी धुपसुपोत बोलली. तसे चारुलताबाई ओरडल्या, थांब रागिनी, एखाद्यावर आरोप लावण्याआधी विचार करावा. माणसानं गेली 6 वर्ष ही काम करते. आपल्याकडे आतापर्यंत तिची कोणतीही तक्रार होती का? 6 महिन्यापूर्वी तिचा नवरा वारला. एक छोटं लेकरू घेऊन खाली मान घालून आपलं काम करत जगत आहे ती. म्हणून काय तिने असे मध्येच बोलणाऱ्या रागिनीच्या मिस्टरांना थांबवत चारुलताबाई म्हणाल्या, माझं बोलणं पूर्ण होऊ दे मिस्टर ऋषी. असं अचानक काय झालं की तुम्हाला विनया धंदा करते याचा शोध लागला? जरा मला सांगाल का? मी पाहिलं हिला एका माणसाबरोबर. हिच्या लक्षात आलं आणि अहो ही चक्क रागिनी नसताना मलाही खानाखुना करते, घाणेरडे हावभाव करते. नाही हो साहेब, मी कधीच असं केलं नाही. मी तसली बाई नाही हो. कसं पटवून देऊ तुम्हाला? विनया कळवळली. तसं लेलेबाई पुन्हा करवादल्या. गप्पा ग, तुझ्यासारख्या खाली मान घालणाऱ्यांच्या अंगात खेळ असतातच. खरं म्हणजे लेलेबाईचा राग खरा चारुलतावर होता, कारण नेहमी टिपटॉप राहणाऱ्या हसतमुख आणि इम्प्रेसिव्ह चारुलतांचा त्यांना हेवा वाटे. आता त्यांना विनयाला त्यांची कामाला ठेवल्याचं आयतं कोलीत मिळालं होतं. पण माझे मिस्टर बऱ्याचदा घरी असतात, एकटे असतात. त्यांना नाही अनुभव आला कधी असला चारुलताबाई बोलल्या.
तेवढ्यात सौ पाटणकर कुजबुजल्या. तुमचं ध्यान शामळू आणि बायकोच्या ताटाखालचं मांजर आणि हास्याचा खसफसच पिकली. तसा आवाज चढून चारुलताबाई म्हणाले, माझे मिस्टर शामळू नाहीत तर स्त्रीचा आदर कसा करावा हे जाणतात. हे पाटणकर बाई, तुमच्या ह्यांना विचारा. तुमच्या मिस्टरांनी ऑफिसमध्ये केलेली अफरातफर त्यांना तुरुंगात घेऊन गेली असती. ती भानगड माझ्या शामळ मिस्टरांनीच हाताळली होती बरं का? तसे पाटणकर बाई बायकोवर खेसकले. तुला कुठे काय बोलावं हे कळत नाही का? आता तोंड मिटा. चर्चेला भांडणाचं रूप येणार असा रंग दिसतोय. कामावरून काढून टाका म्हणजे प्रश्न मिटेल. तशा चारुलताबाई म्हणाल्या, ते शक्य नाही. सत्य काय आहे हे मी तुम्हाला सांगते. मिस्टर ऋषी, तुम्ही विनयाचा विनयभंग केला आहे हे मान्य करा. गेल्या महिन्यात बुधवारी तुम्ही ऑफिसमधून दुपारी घरी आला होता. कारण तुम्हाला माहित होतं विनया तुमच्याकडे दुपारनंतर येते आणि त्या दिवशी रागिनी मुलांना घेऊन भावाकडे गेली होती. तुम्ही तुमच्या फ्लॅटमध्ये शिरला आणि विनयाबरोबर चुकीचं वर्तन करण्याचा प्रयत्न केलात. त्याच वेळी विनयाने तुम्हाला बाजूला ढकललं आणि ओरडली. मी हे सगळं सोसायटीला ओरडून सांगेल. तुम्ही घाबरलात. विनयाची माफी मागितली. विनयाने एक संसार तुटायला नको म्हणून मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलं. पण त्यानंतर रागिनी घरी असतानाच ती कामावर येऊ लागली. तुमच्याकडे ती डुंकूनही पाहत नसे. चुकून लक्ष गेलं तर तिरस्काराने मान फिरवत असे. तिला बिचारीला माहीतही नव्हतं. माफी मागून तुम्ही स्वतःला वाचवलं होतं. पण तुमच्यातल्या भुकेला जनावर अजूनही तसंच होतं. आणि त्या रविवारी पुन्हा तुम्ही तोच प्रकार केलात, तेही रागिनी घरी असताना. विनया स्वतःला सोडून घ्यायचा प्रयत्न करीत होती. तुम्ही मात्र तिनेच आपल्याला फाशी पाडलं याचा ओरडून कांगावा केलात आणि रागिनीने कोणताही विचार न करता विनयावरच सगळं खापर फोडलं. काही बोलू नका याच्यावर. खोटे आरोप करताना तुम्हाला लाज वाटायला हवी थोडीशी, रागिनी ओरडली. तसेच चारुलताबाई रागिनीला म्हणाल्या, लाज तुझ्या नवऱ्याला वाटायला हवी. रागिनी, विसरलीस? 2 महिन्यांच्या बाळाला घेऊन तू इथे आलीस आणि त्याच वेळी तुझ्या सासूबाई पाय घसरून पडल्या. तेव्हा ह्याच विनयानं एखाद्या पोक्त्या बाईसारखं आई होऊन तुझं सगळं काम केलं होतं. स्वतःच्या 6 महिन्याच्या लेकराला घरी सोडून ती तुला जपत होती. तेव्हा हा तुझा नवरा कंपनीच्या नावाखाली कामात तुला घरात काडीची मदत करत नव्हता. कसं जमतं ग तुला इतक्या चटकन पलटायला? खरी कृतज्ञ तर तूच आहेस. कसलाच विचार न करता विनयाला दोषी ठरवलंस. तू फुकट नाही तिने केलं. तिने काम जादाचे पैसे मोजलेत. तिला ह्या जादा पैशाची चटक लागली आहे. तिला आणि तुम्ही बिनबुडाचे आरोप करत आहात काय? पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा हवा. तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही त्या दिवशी पत्नी बरोबर तिच्या माहेरी जायचं असं सांगून अर्धी सुट्टी घेतली आणि आपल्या सोसायटीमधल्या प्रवेशद्वारावरच CCTV सांगूनच तुम्ही घरी आलात. पण रागिनीच्या माहेरी नाही गेलात. खरं आहे ना हे? आपल्या गेटवरचा वॉचमॅनही हे सांगेल. हो ना मिस्टर ऋषी? बऱ्याच वेळा अशी बरीच कारणं देऊनही तुम्ही सुट्ट्या घेता. कंपनीतून कशासाठी ते सांगू का? आपलं भिंग फुटणार हे लक्षात येताच आणखी तमाशा नको म्हणून रागिनीच्या नवऱ्याने सरळ माफी मागितली. मग चारुलताबाई एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी सरळ पोलीस केसाची धमकीही दिली. तेव्हा मग रागिनीने पुढे येऊन विनयाची माफी मागितली आणि ह्यातून वाचव अशी विनंती ही केली. विनया हात जोडून म्हणाली, बाईसाहेब तुम्ही होतात म्हणून मी वाचले. यांना माफ करा. नवरा नसलेल्या बाईची काय हल्लत होते ते मी भोगतीये. मी रागिनी मॅडमना त्रास नको. विनयाच्या मोठ्या मनाचं सगळ्यांनाच कौतुक वाटलं. चारुलताबाई म्हणाल्या, विनया माझ्याकडे कामाला राहिलाच तिचा मुलगा शिकून मोठा होईपर्यंत. आणि हो, आपल्या सोसायटीच्या आउट हाऊसमध्ये तिची राहण्याची सोय करून त्याचं भाडं मी स्वतः भरेन. चारुलताबाईंच्या आभाळा एवढ्या मोठ्या आधाराने विनया भारावून गेली. अश्विन 10वीला गेला आणि चारुलताबाई ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मुलाकडे गेल्या. जवळजवळ 10 वर्ष त्या तिथेच राहिल्या. पण विनयाची चौकशी, तिच्या मुलाच्या शिक्षणाला मदत करणं त्यांनी कधीही सोडलं नाही. म्हणून तर अश्विनच्या इतक्या मोठ्या शिक्षणाचा खर्च विनया पेलू शकली होती. पण 1.5 वर्षांपूर्वी मिस्टर गेले आणि चारुलताबाईंना भारताची खूप आठवण येऊ लागली. म्हणून त्या परत ह्याच गुलमोहर सोसायटीतल्या आपल्या फ्लॅटमध्ये राहायला आल्या. रोज योगा, मैत्रिणी, कट्टा, भजन, सत्संग यातच त्यांचा वेळ आनंदाने जाऊ लागला.
पण 4 महिन्यापूर्वी त्यांना चक्कर येऊन पडल्याचं निमित्त झालं आणि त्या अंथरुणाला खेळल्या. मग मात्र विनयाचा जीव खालीवर होऊ लागला. सुरुवातीला निमित्त काढून आता मात्र रोजरोजपणे ती चारुलताबाईंकडे जायची. त्यांच्या मुलग्याने सुट्टी मिळत नसल्याने 24 तास एक नर्स त्यांच्या सेवेसाठी ठेवली होती. पण विनया मात्र दररोज त्यांना अगदी हलक्या हाताने आंघोळ घालत असे. त्यांना छान साडी नेसवून वेणीफणी करत असे. स्वतःच्या हाताने त्यांना भरवत असे. त्यांच्याशी गप्पा मारत असे. तशी नर्सही चांगलीच होती, पण विनयाच्या मायस्पर्शात जी जादू होती त्याचा असर दिसू लागला. चारुलताबाई प्रसन्न राहू लागल्या. परवा तर डॉक्टर म्हणाले अशीच प्रगती राहिली तर थोड्याच दिवसात मी स्वतःहून चालू देखील लागेल. तेव्हा चारुलताबाई म्हणाल्या, नक्कीच होईल, नक्कीच होईल डॉक्टर, कारण ही माझी लेक आहे ना विनया, तिच्यामुळे तर ही जादू झाली आहे. हे सगळं सांगून झाल्यावर विनया म्हणाली, आता तूच सांग अश्विन, एका बेसहारा विधवा स्त्रीला तिचं लेकरू अनाथ होऊ नये म्हणून लेक मानणाऱ्या, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्या महान आईला मी कसं विसरू? मला तर जगायला हवं, माझ्या मालकीनबाई माझी वाट पाहत असतील. इतकं बोलून विनया घराबाहेर पडली. काय व्हायचं ते होऊ द्या, पण सगळं बोलल्यावर आता तिला हलकं वाटत झाल्यासारखं वाटत होतं. सायंकाळ झाली. चारुलताबाईंना चहा बिस्किट भरून घरी जायच्या तयारीत असलेल्या विनयाला फ्लॅटची बेल ऐकू आली. तिसरं कोणी घरी न येणाऱ्याच घराची बेल अशी होती. कोणी वाजवली हे पाहायला तिने दार उघडलं आणि पाहतच राहिली. दारात अश्विन आणि अस्मिता उभी होती. दोघे आले. बेडवर उठून बसलेल्या चारुलताबाईंकडे पाहत अश्विन म्हणाला, अगं आई, आटप लवकर, तुझ्या आईलाही तयार कर ग. आजीची सेवा फक्त तिच्या लेकीनेच केलेली तुझ्या लेकाला आणि सुनेलाही आवडणार नाही. आपण यांना आपल्या फ्लॅटवर घेऊन जाऊ. अश्विनने मग घरात येऊन चारुलताबाईंचा आशीर्वाद घेतला आणि म्हणाल्या, तुम्ही त्यावेळेस तुमची कर्तव्य पूर्ण केलीत, त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो आणि ह्या सोसायटीत एवढ्या करोडोचा फ्लॅट घेऊ शकलो आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचा आभार मानतो. आता आम्हाला आमचं कर्तव्य पूर्ण करू द्या. आम्हाला आमच्या उपकाराची परतफेड करू द्या. तुम्ही जेव्हा आईला मदत करत होता त्यावेळेस मी खूप लहान होतो. मला काही समजत नव्हतं, पण आईने मात्र मला आता सगळी काही सांगितली आहे. त्यामुळे मला माझ्या कर्तव्याची प्रकर्षाने जाणीव झाली. प्लीज आमच्याबरोबर यायला नाही म्हणू नका. आम्हाला आमचं कर्तव्य करू द्या. चारुलताबाईंनी सुद्धा अश्विनचा आणि त्याच्या आईचं ऐकलं आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी जाण्यासाठी तयार झाल्या. मग अश्विन चारुलताबाईंना घेऊन त्यांच्या घरी घेऊन आला. त्यांची मनापासून काळजी घेतली. त्यांची सेवा करू लागला. तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अश्विनने केलेली उपकाराची परतफेड आणि विनयाने देखील एवढ्या मोठ्या करोडोच्या फ्लॅटमध्ये राहून सुद्धा त्यांनी चारुलताबाईंनी त्यांची केलेली मदत त्या विसरल्या नाहीत आणि स्वतःचा मुलगा इतका मोठा करोडपती होऊन देखील काहीही कमी नसताना देखील त्या चारुलताबाईंची मोलकरणीसारखी कामं करत होत्या. त्यांची काळजी घेण्यासाठी जात होत्या. तर मग मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला अश्विन आणि अश्विनच्या आईने केलेल्या उपकाराची परतफेड तुम्हाला कशी वाटली? अशा प्रकारच्या माणुसकीची गरज समाजामध्ये नक्कीच आहे ना? तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.